आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळेंच्या घरी त्यांच्या आईवडील, भाऊ आणि मित्र परिवारानं टीव्ही समोर बसून बुधवारी रात्री 11 वाजता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पाहिली। पॅरिस ऑलिम्पिक 2024 अविनाश साबळे पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेस अंतिम फेरीत 11व्या स्थानावर भारतीय धावपटू अविनाश साबळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये 9 सेकंदांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक गमावलं आणि 11वे स्थान मिळवले। भारताचा धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ॲथलेटिक्सच्या 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत पदक जिंकल्यास अपयशी ठरला। या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू होता। साबळेनं पात्रता फेरीच्या दुसऱ्या हिटमध्ये 8 मिनिटं 15.43 सेकंद वेळेसह 5वे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला, पण त्यानंतर त्यानं अंतिम फेरीत 8.14.18 अशी वेळ घेतली आणि यासह तो 11व्या स्थानावर राहिला। मोरोक्कोच्या एल बकानी सेफियानेने 8.6.5 मध्ये पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलं। दुसरीकडे अमेरिकेच्या रुक्स कॅथनेथल रौप्य आणि किबीवोट अब्राहमला समाधान मिळाले। साबळेने 9 सेकंदांनी सुवर्णपदक गमावलं। ही स्पर्धा टीव्हीवर पाहण्यासाठी अविनाश साबळेच्या घरी त्याचे आईवडील आणि भाऊ बुधवारी रात्री 1 वाजता टीव्ही स्क्रीन समोर बसले होते। अविनाशच्या जिंकण्याची सर्वांना आशा होती, मात्र तो 11व्या स्थानावर पोहोचल्यानं सर्वांची निराशा झाली। मात्र खेळात हार-जीत चालूच असते। पुढच्या वेळी अविनाश जिंकेल असा विश्वास यावेळी अविनाश साबळे यांच्या वडिलांनी व्यक्त केला। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी बीड। प्रयत्न केले, आज वाटलं की बा इजे होईन, आपला गोल्ड भेटन। गोल्डापासून थोडं दूर राहिला, थोडी भावना थोडी वेगळी वाटते जरा, किंवा लय मेहनत केली त्यांनी, गोल्ड घेईन असं अपेक्षा होती आपल्याला, पण चला हारजीत चालू असते, खेळ त्यामध्ये काय होतच असते, त्यापेक्षा दुसरं काय बोलणार नव्हता। आता अपयश आहे ते प्रॅक्टिस करतोय, त्याच्या आसन तर पुढच्या वर्ष होऊन जाईल, चालूच असते, हारजीत असते, खेळ आहे याच्यामध्ये काहीतरी, परतच्या याच्यामध्ये गोल्ड मिळणं असते, तसा जिद्द आहेच करायची।